बघू शकता कापूस कसा खराब झालेला आहे. मला दाखवतो मी तुम्हाला आमचा कापूस कसा खराब झालेला आहे. तर बघू शकता हे कापूस आमचा खराब झालेला पावसामुळे. हे बघू शकता असा झालेला आहे कापूस. त्यातून बघू शकता इकडे हे बघा तो काय बा बघू शकता कसा काळा पडलेला आहे कापूस. इथे बघू शकता तुम्ही हे बघा कापूस खराब झालेला आहे. खूपच खराब झालेला आहे कापूस. बघू शकता पाण्यामुळे खूप जास्त पाऊस झाला ह्या वर्षी, तर त्यामुळे कापूस खराब झालेला आहे. इथे बघू शकता कसा कापूस खराब झालेला आहे. का बरं की पाणी जास्त झालं, 4 वाजता सुद्धा पाऊस पडला, कापूस फुटला होता, त्यामुळे कापूस खराब झालेला आहे. आणि काळा पण पडलेला आहे कापूस. बघू शकता कसा काळा पडलेला आहे कापूस. इकडे बघू शकता कापूस चांगला आहे, पावसामुळे थोडा खराब झालेला आहे कापूस. तर बघू शकता इकडे आमच्या खाली पण वावर आहे. असा कापूस खराब झालेला आहे. इथला हे आमचा जो वावर आहे खूपच चांगला आहे आणि जरा मस्त बोंड आहे त्याला. बघू शकता ह्याला पण वाढलेला आहे, खूप जास्त वाढलेला आहे. तुम्ही मला जाऊन दाखवतो तुम्हाला आमचा कापूस किती वाढलेला आहे. तर बघू शकता माझ्या डोक्यात इतका कापूस आहे. माझ्या थोडा कापूस आहे, खूप मोठा कापूस आहे आमचा. बघू शकता पाण्यामुळे कापूस खराब झालेला आहे. खूप जास्त पाऊस झाला ह्या वर्षी, लय जास्त कापूस खराब झालेला आहे. तर बघू शकता इथे बघू शकता कसा खराब झाला कापूस. कापसाला मधातून आळ्या झाल्यात, आळ्या. हे बघू शकता इथे कापसाला आळ्या झाल्यात, त्याच्यामुळे कापूस खराब झालेला. हे बघू शकता कापूस काळा पण पडलेला आहे. हे बघू शकता इथे खूप काळा पडलेला आहे, त्याच्यामुळे हे बघू शकता इथे दाखवतो तुम्हाला काय काळा पडलेला कापूस. पाण्यामुळे भिजल्यामुळे कापूस काळा पडलेला आहे. हे बघू शकता. हे बघा कसं झालेत बोंड खराब. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.